ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ही देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही। ओबीसी समाज सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतो। ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा इशारा। ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं, 40,000 कोटींचा घोटाळा केला। जरांगेंचा प्रत्युत्तर। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GRच्या विरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका। मंगेश ससाणी यांच्यासह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडे यांची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार। GR बाबत हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा। GR कायदेशीर कुणबी नोंदींचा पुरावा असलेल्यांनाच आरक्षण, ओबीसींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। मराठा आरक्षणाचा GR ओबीसींसाठी अडचणीचा, खोटी प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही। मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी? भुजबळांचा हल्लाबोल। 1967ला ओबीसीमध्ये फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या? जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धार सुद्धा व्यक्त। आरक्षणाने सर्व समस्या सुटू शकत नाहीत, दर्जेदार शिक्षण, रोजगार हाच खरा उपाय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची रोखठोक भूमिका। बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंची ठाम भूमिका। तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाहीत, जरांगेंचं भाष्य। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरच्या भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला महत्त्व। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणी करा। स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या विभागीय बैठका घ्या। शिवतीर्थावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाणार नाहीत। आमचा मेळावा गुढीपाडव्याला, कोण कुणाच्या व्यासपीठावर जाणार नाही, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून स्पष्ट। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन। कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख। बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक। बॉम्बेचे मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झाली, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा। अमेय खोपकर यांचा बॉम्बे असा उल्लेख करणाऱ्यांना इशारा। नेपाळच्या मुद्द्यावर अभिनेते किरण माने यांचा भाजपवर निशाणा। किरण मानेंच्या पोस्ट नंतर नाशिकमध्ये भाजप आक्रमक। किरण मानेंच्या विरोधात अभाविपाकडून नाशिकमध्ये तक्रार दाखल। किरण माने यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी। मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरात हाहाकार। शहरातील विविध भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरलं। पालिका आयुक्तांकडून घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी। सोलापूर शहरामध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद। अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक सुरू। ढोल ताशांच्या निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग। 16 दिवसांनी बाप्पाचं विसर्जन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।